वेलकम बॅक टू माय अनदर युट्यूब व्हिडिओ. आणि आज ना रविवार आहे. रविवारचं आपल्याला काय कामं नसतात, काय नसतात, अभ्यास असतो थोडा, पण आपण अजून केला नाहीये. आता मस्तपैकी ना आवरून बिवरून बसलेलो आहे. आता चाललोय मी हॉटेलवर, आणि आजचा व्हिडिओ जे असणार आहे तो पूर्णपणे आमचा तुम्हाला तुम्हाला ना आमचं हॉटेल दाखवणार आहे. पूर्ण त्याच्यात आमचं हॉटेल वगैरे ते तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे. आमच्या हॉटेलवर काय काय मिळतं, कुठलं कुठलं फूड मिळतं, सगळं तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज जर युट्यूबला सबस्क्राईब केला नसला तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला असं ठापणं मारून एक द्या. चला, दररोजच्या सारखा नॉर्मल दिवस आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी ऊन वगैरे पण पडले. आता सकाळी तर खूप थंडी होती, अजून पण थंडी वाजायला, पण ऊन भरपूर पडलेलं आहे. आणि सकाळचं कसलं भारी दिसाले. आपलं दुकान आत्तापासून उघडले. आपण काल 2 दिवस झालं दुकान पण उघडायला चालू केले. आता चला आपण हॉटेलवर जाऊया. पहिला गाडी आपली ते मनी आपली बघा बाहेर फिरायला निघाली. फायनली आपण आमच्या हॉटेलवर पोहोचलेलो आहे. हे आहे आमचं हॉटेल, हॉटेल लक्ष्मीनारायण. बर्विस आहे ना, कट वगैरे आत्ताच मारलाय जस्ट. हे आहे आमचं हॉटेल लक्ष्मीनारायण. हॉटेल लक्ष्मीनारायण. जण बसले. आपण पलीकडे काय जातो. मम्मी पप्पा आहेत आपले इथे. पप्पा कुठे आहेत? पप्पा नाही. बघा, इथे आपल्या इथे थांबतात. आपल्या इथे ट्रॅक्टर लावायला जागा आहे ना भरपूर, त्यामुळे ट्रॅक्टरवाले पण थांबतात आपल्या इथे. नाश्ता वगैरे पण करायला भरपूर लोक आहेत. पप्पा इथे आहेत. हॉटेलवर येऊन चालत नसते भावा. इथं असं ना काम करायला लागतात बघा. आपण बशा धुवायला लागतात मला. आपल्या हॉटेलवर ना भरपूर सगळं खायला मिळतं. वडा असतो, भजी असते, कचोरी असते, समोसा असते. आता भजी इथं आता मम्मीने परत भजी करायला, त्यासाठी मिरच्या वगैरे देऊन तोडायला तुमची मम्मी आहे. परत क्रीम रोल असतं, चॉकलेट्स असतात, तिकडे कुरकुरे असतं, आणि ते जे ते सरबत आहे. आणि असं खूप सारं काय काय आमच्या हॉटेलवर खायला मिळतं. आपण ट्राय करणार आहोत. 5-10 मिनिटं थांबा. अजून इथे गिरायक वगैरे ते नाही भरपूर. आपण ट्राय करायला भजी. आपण इथं 2 भजी घेतलेल्या आहेत. मस्तपैकी मिरची वगैरे ते नाही, सगळं आहे प्रॉपर मध्ये. अशी भजी आहे, इथं चटणी आहे. तर चला बघूया. मिरची जरा तिखट आहे, पण भारी लागते, खूप भारी लागते. असं भजी घ्यायचं, त्याचा एक तुकडा करायचा आणि असं काय बघा, पुन्हा असं प्रॉपर मध्ये बडवून खाल्ला का ना, खूप भारी लागतं. आणि आपण आता आणलाय वडा. तर वडा ट्राय करूया. चला ट्राय करूया ते वडा. इथं पाव येतो, वडा येतो मस्त पैकी. त्या वड्याच्यात तुम्ही बघू शकता प्रॉपर मध्ये अशी भाजी वगैरे ते नाही, कडानं पीठ आहे. खरड्याची भाजी म्हणजे बटाट्याची भाजी असते ही प्रॉपर मध्ये. पहिला आपण तसंच खाऊन बघूया जरा. मला असाच वडा खायला खूप आवडतो, आणि असाच खूप छान लागतो हा वडा. अप्रदीप, खूप छान आहे, खूप मस्त आहे. तुला पाव संग खाऊन बघूया कसं आहे पाव. आणि इथं चटणी वड्याला पण सगळीकडे ब्रेड देतात. चटणी वड्याला तुम्ही जर चाला तर तुम्हाला ब्रेड नाही, लादी पाऊस मिळणार चटणी वड्याला. आपल्या इकडे चटणी वड्याला सगळीकडे ब्रेड असतो, पण इथं ब्रेड नाही, पूर्ण लादी पाव आहे मला. आणि चटणी किती पण घ्या, अनलिमिटेड. नक्की पण बघूया. एकदा नक्की यायला लागते भावांनो. तर ही जी रिम आहे की नाही, आपल्याला बसवायची आहे गाडीला. ती बसवायला चाललोय. मनी पाया याल्या. तर इथं तर दूध नाही आहे, तर थांबा पहिला. दूधपैकी नाही गाडी आपली बाहेर काढलेलो आहे. तात होती पूर्ण किच काटात, तर मस्तपैकी बाहेर काढली आहे. अजून याच्यावर धूळ भरपूर आहे. त्याला पहिला चालू करूया. ही जी किल्ली बघा अशी काढायला लागते परत चालू करून. नाही जर पडली की नाही तर गेलं बघा मस्त. तर जाऊया आपण ह्याच्यात. आता चाललोय आपण मिस्त्रीकडे जाऊन बघूया काय म्हणतोय ते पहिला.
मिस्त्रीवर सगळं आता अवलंबून आहे आपले. कारण की आता मला उठायला तर खूप लेट झाला. आज रविवार असल्यामुळे दुपारी जरा झोपलेलो, त्यात मला लई लेट झालाय. बघूया आता काय काय होतं. दाखवतो आता या. आणि आता फायनली ना मी गाडी आमची दुरुस्त करून आणलेली आहे आणि रात मी आणून डायरेक्ट इथं लावल्या आणल्या ती गाडी इथं दुरुस्त झाल्या. आपल्या गाडीचं का नाही हे जे नाही हे खराब झालं पूर्ण सगळं, त्यामुळं का नाही आता याला बरोबर सगळं दुरुस्त वगैरे करून घेतले. आता हे नवीनच टाकले आपण, हे टाकलं नाही पण हे नवीनच टाकलंय. टायर आपली नवीनच आहे त्यामुळे काही इश्यू येणार नाही टायरीला पण. आता पुढचं मडक्यात आहे ना हे इथलं तेवढं जरासं फुटलेलं आहे, बाकीचं याला काही इश्यू नाही. आणि आता आपल्याला याला नाही कोचिंग पण करून घ्यायचं आहे अजून, त्याला इथं कोचिंग करून घ्यायला येणार आहे आपलं. बाकी गाडी आपली एकदम टॉप टिप आहे, फक्त जरासं पुसायला पाहिजे. आणि याचा नंबर प्लेट सुद्धा आलेला आहे आपला नंबर प्लेट सुद्धा आलेला आहे. पण त्यांना म्हटलं की नंबर प्लेट तुम्ही ज्या वेळेला गाडी आणशीला त्याच वेळेला तुम्हाला नंबर प्लेट दिली जाईल. त्यामुळे आपल्या नंबर प्लेट पण अजून दिली नाही, आपल्याला नंबर प्लेट पण लावायची आहे. तर अजून पण त्याला कोचिंग करून घ्यायला पाहिजे पहिला. तर आता याला कोचिंग करून मग ओ भाई पडलो असतो. आपली सायकल बघा कशी पडली, स्टँड लावून मग त्याला पाडले. आता सगळं नाही तर पूर्ण अंधार पडायला आता थोडासा. तर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, जाताना कमेंट करा, तुमच्या फॉलो थोडं नक्की करा. चला.